पाहायला मिळेल. चला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचा. दोन्ही संघ बरोबर तुमच्यापर्यंत आम्ही विनंती करतोय यावं आपण त्वरित. तसेच मुसाड चांदेवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण सज्जराचे आपले 11 खेळाडू घेऊन यानंतर फायनलचा सामना महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. कालिका माता चषक 2024चा कोण चॅम्पियन ठरेल हे येणारे वेळ काळ ठरवेल. थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 4 षटकाचा सामना आहे. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार करत आपण आधी सज्ज होईल. चला फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. दोन्ही संघाला विनंती असेल 12th मॅन कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. सामना 4 षटकात असेल याच्याकडे लक्ष असू द्या. उपांत्य फेरी दुसरी मधील पहिला सामना आपण दुसरा सामना इथे पाहतोय एन्जॉय करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. आधी गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. अकूट टप्प्याचा चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू सफर केला जातोय गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अशफाक आणि प्रवीण अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट आदित्य गोलंदाजी मार्कवर. इथे 10 स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. मागील चेंडू हात ट्रॅकर टाकला होता यानंतर थोडासा पुढे चेंडू टाकला आणि या चेंडूवर अकाउंट ओपन केलं जाईल. टीम आपण पाहतोय रुपेश 11 संघाचं. ओपनच्या गटामधील ही सेमीफायनलची लढत आपण पाहतो. दोन्ही संघाचा विचार केला तर अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी असणारा हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार गोलंदाज आदित्य. अशफाक साठी इत्तफा ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करत सीमा पार 6 रन. पुढे जात आहे. धाव फलकावर धाबा टोटल स्कोर बरोबर 7. अकाउंट ओपन केलं होतं खरं तर फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. अशफाकच्या माध्यमातून हा षटकार. आदित्य गोलंदाजी मार्कवर. हा देखील चेंडू चांगला सफर केला होता. चेंडू जसे अकाउंट टाकले जातात तेच तसे चेंडू खोलवर राहिले जात आहेत. तेच फलंदाजाला मात्र इथं समजत नाहीये. खेळपट्टीचा विचार केला तर आजचा 3रा दिवस आहे. या खेळपट्टीवर आपण पाहतोय बोलबाला राहिला तो गोलंदाजांचा. कारण गोलंदाजीसाठी साधीची असलेली ही गोलंदाजी ही खेळपट्टी आपण पाहतोय. चेंडू पिच झाल्यानंतर बराच खोलवर राहिला. पुन्हा शपल मारण्याचा प्रयत्न. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. लेट कट वेट अँड वॉच खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळाडू तैनात. फेकी चुकीची झाली आणि इथं फायदा फलंदाजांना मिळतोय. 2 धावा या चेंडूवर देखील मिळतील. लेट कट केला होता. हलक्या हाताने चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. 2 धावेने टोटल स्कोर बरोबर धावसंख्या आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर रुपेश 11 संघ 9 या आकड्यावर. धावसंख्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आदित्य. ऑफ स्टिकला पहा चेंडू शफल केला होता. चेंडू पिच झाल्यानंतर खोलवर राहिला पण त्यांचा इशारा येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू पिच झाल्यानंतर खरं तर खोलवर राहिला होता. फलंदाजाच्या माध्यमातून इथं रिव्ह्यू घेतला जातो. वाईड साठी एक रिव्ह्यू नक्कीच असेल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून इथं आपण पाहणार आहोत. चेंडू नक्कीच फेअर असेल का हे देखील चेक केलं जाईल. या चेंडूवर दंडित केलं जाईल हे देखील आपण पाहूया.
यस इट्स अ वाईड कॉल. वाईड चेंडू असेल, चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा लाईन वरून चेंडू गेला, त्यामुळे हा वाईड चेंडू दिला जाईल. या चेंडूवर मिळेल एक धाव अवंतरच्या स्वरूपात. 5व्या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावेने धावफलक पहा पुढे जाईल. धावफलकावर धावा टोटल धावसंख्या 10. धावसंख्या 10 आपण पाहतोय. टीम टॉस हरल्यानंतर रुपेश 11 संघ 10 या आकड्यावर षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आदित्य पुन्हा एकदा तयार होईल. आदित्यचा पुढचा चेंडू आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. इथे पहा पुन्हा एकदा उसरा घेणारा चेंडू. या षटकातील लगातारचा दुसरा चेंडू अवंतर फेकला जातोय. इट्स वाईड चेंडू. अवंतर धाव मिळेल या चेंडूवर. या धावेने धावफलक पुढे जाईल. पहा धावफलक बिनगडी बाद. सलामीची जोडी आतापर्यंत मैदानात असताना टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण रुपेश 11 संघ पाहतोय 11 या आकड्यावर. चला पुन्हा एकदा वाईडसाठी गोलंदाजांनी इथं रिव्ह्यू घेतलाय. थोडा बहुत नक्कीच इथं पाहतील लाईव्हच्या माध्यमातून. इथं आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवर रिप्लेच्या स्वरूपात इथं पाहिलं जाईल का हा वाईड चेंडू असेल की नाही हे देखील पाहावं लागेल. आता हा गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. रिप्लेच्या माध्यमातून इथं चेक केलं जात आहे हा चेंडू वाईड असेल की फेअर असेल. थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला कळवू. इट्स वाईड. वाईड चेंडू असेल बा. पंचांनी निर्णय दिला होता तो नक्कीच बरोबर होता. वाईड चेंडू होता. ऑफ स्टिकला चेंडू टाकला होता आणि चेंडू थोडासा सरळ राहिला. आम्ही म्हणेल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. इथे आपण तर धावसंख्या 12. बिनगडी बाद 12 धावसंख्या आपण 12 आपण पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावर असताना दिशेने मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये खराब गोलंदाजी करतोय. धावसंख्या 11. माफ करा. गोलंदाज तयार. अष्टपक्षासाठी हा चेंडू होता. पुल केलाय. अकुट टप्प्याचा चेंडू. पुल अँड पॉवरफुल शॉट. बंप का गोलाचे रन. दिनेशजी गोगावले यांना विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दिनेशजी गोगावले माझ्याबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं आपण मंचावर. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं महागडं षटक ठरलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस गमावताना रुपेश 11 संघ फलंदाजी करत असताना बिनगडी बाद 17 चांगल्या स्थितीमध्ये रुपेश 11 संघ आपण पाहतोय. चला टीम मिटिंग घेऊ नका. टीम इवांशी 11 चोरमणे संघ विनंती असेल त्वरित आपलं क्षेत्रक्षण सजवून घ्या. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17 आपण पाहतोय. बिनगडी बाद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना अशी फलंदाजी अष्टपक्षच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकार लगवले जात आहेत. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला षटकार देखील वाईडिश लॉंगऑफला मारला होता. आता पूल टाकला. पूल केला या चेंडूला आणि 6 धावांकरता धावसंख्या 17 या आकड्यावर. आता वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कमबॅक करावा लागेल टीम आपण पाहतो चोरवणे संघाला. कारण की धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मागडे षटक राहिला गेलं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आदित्यच्या 17 धावा खर्च केला. आता अजय गोलंदाजी मार्कवर आले. कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. उपांत्य फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. ओपनचा गट यामधील हे सामना आपण पाहतोय. ग्रामीण घाटातील पहिला चांदेवाडी संघ फायनलच्या दिशेने रवाना झालाय. चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळला.
चेंडू पीच झाल्यानंतर पहा लेग कट करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक इथे केला जातोय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून डॉट चेंडू. चांगली लाईन सटीक गोलंदाजी तिखट मारा करण्याचा प्रयत्न अजयचा. रामदा विकेट पुन्हा एकदा तयार. हा देखील कट केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू जाईन. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार. दॅट्स 4 रन. चौकार. एकंदरीत विचार केला ना टीम रुपेश 11 संघाचा तर आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. नेत्र दीपक फटकेबाजी पाहायला मिळतोय. रुपेश 11 संघाची चौकाराने धावफलक पुढे जाते. बिनगडी बाद. धावसंख्या टोटल 21. 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू देखील पहा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर टाकला होता आणि लेग कट इथं केला जातो. लेग ब्रेक अप्रतिम दर्जा केला जातो. फिंगर रोल केले जात आहेत या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी मी म्हणेल चांगला खंडा करून देत असताना अजयच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिला चेंडू मैदान टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. आता पहा शपलहून मारण्याचा प्रयत्न. डीप स्केलच्या दिशेने चेंडू फरार होतोय. इट्स अ लॉंग लॉंग वे. सिक्सर. शानदार षटकार. इथे मोठा फटका. इट्स अ कडक हिट. स्लाइटी ब्युटी. इट्स ऑल माइटी. बिग हिट षटकार. तसेच आदरणीय योगेश दादा शिरोळे यांना विनंती असेल स्टेजवर यायचे. यावं आपण मंचावर आपलं स्वागत आहे. लगातारचा दुसरा षटकार आग ओकणारी फलंदाजी इथे पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅट मधून निघालेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. गोलंदाज जय पुन्हा एकदा तयार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागत होता. आता थोडासा चेंडू मागे ठेवला होता. पुढील मागील 2 चेंडूचा विचार केला तर स्लॉट मध्ये चेंडू होते. या चेंडूवर लेग बॅकच्या स्वरूपात धाव मिळेल. पंचांचा इशारा तो. षटक समाप्तीचा. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रुपेश 11 संघ एक मजबूत स्थितीमध्ये धाव फलकावर धावा 2 एक बिनगडी बाद. टोटल धाव संख्या आता आपण पाहतोय 34. 17च्या सरासरीने मात्र धावा केल्यात. डिन्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत संधी देऊया आपण इथे डीजे मास्टरला. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अफान गोलंदाजी मार्कवर आता सज्ज झालाय. तिसरा षटक घेऊन डावखुरा गोलंदाज. इथे पहा मोठा फटका. व्हॉट अ टायमिंग. इट्स अ फिनॉमिनल हिट. सिक्सर.
टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. प्रॉपर टायमिंग अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. गेंद सीधा तारामंडल में फेक दे शेरवून गेले. 6 धाब्याने धावफलक उच्च अंक गाठतोय. धावफलकावर धाबा आता आपण पाहतोय 40. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळाडू तिथे तैनात. फेकी देखील होईल. अडवणी केली जाते. या चेंडूवर मिळेल फक्त एकेरी धाव. एकेरी धाब्याने धावफलक 41 या आकड्यावर आपण पाहतोय. तिसरं षटक असताना गोलंदाजी मार्कवर अफगाण गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगली फलंदाजी आतापर्यंत कमबॅक करावं लागेल अफगाणला. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम सौरभ संघाकडून. परंतु इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त लांबी कमी. झेलची नामी संधी. पहिला धक्का टीम रुपेश 11 संघाला. अशफाक बॅक टू द पॅव्हिलियन. शिलवण संघाला जबरदस्त केली. चांगली बहारदार केली आपल्याला पाहायला मिळाली. अशफाकच्या बॅट मधून खरं तर आपण 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तोच फलंदाजी तर बाद होते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहा. 3ऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू दादू आता ऑन स्ट्राईक करताना पाहायला मिळेल. दादू आपण पाहतोय खरं तर आयकॉन म्हणून बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळतो भांडुपल्या नगरीमध्ये. दादू ऑन स्ट्राईक आता खेळताना पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली नगरीमध्ये सहर्ष स्वागत. कोणत्या प्रकारे फलंदाजी राहील. 360 मैदान 360 मैदानाचा कशा प्रकारे दादू फायदा घेईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे बा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ मायटी हिट. षटकार. लय भारी फटका इथं सजवला जातोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य कव्हरच्या दिशेने षटकार लगवला. इथे पुण्याचा मोठा फटका. कालकॉर्नर रिझन मध्ये दूरवरून खेळाडू. परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतील 4 रन. कालच्या दिवसापर्यंत आणि आजच्या दिवसापर्यंत देखील विचार केला ना तर गोलंदाजांचा बोलबाला होता. परंतु या मॅच मध्ये तसं काही घडत नाहीये. या मॅच मध्ये फलंदाजाने दाखवून दिलं की कशा प्रकारे फलंदाजी या खेळपट्टीवर केली जाईल. आणि अप्रतिम फटकेबाजी तर पाहायला मिळते. जणू काय मैदानाच्या आतमध्ये आपण हायलाइट्स पाहतोय असं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. अफगाणवर हल्ला बोल केला जातोय. लगातारचा 1 षटकार आणि 1 चौकार दादूच्या बॅट मधून. इथे देखील पहा मोठा फटका. स्टँड एंड डिस्पैच. इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जान. पाहतोय टॉस गमावल्यानंतर अतिशय मजबूत स्थितीमध्ये टीम रुपेश 11 संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद. 57 धाबा. वाक्या बाद. काय फटकेबाजी तर पाहायला मिळते. चांगली फलंदाजी दादूच्या बॅट मधून देखील आपण धमाकेदार बुबाबदार शानदार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूने 16 धाब्यांची बहादर नाबाद केले आतापर्यंत दादूच्या बॅट मधून आपण पाहतोय. तसेच सलामीला आलेला फलंदाजाचा देखील विचार केला. प्रवीणच्या बॅट मधून देखील आपण 3 षटकार 1 चौकार असं लगवलं जातो. तो देखील नाबाद
खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम फटकेबाजी इथे पाहायला मिळते. आतापर्यंत चांगला खेळ रुपेश 11च्या माध्यमातून केला जातोय. उपांत्य फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना आतापर्यंत 3 षटके संपलेत आणि 3 षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 57 धावा वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील. आता 4थं षटक. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. चला बॉलर नेम काय असेल आमच्यापर्यंत सांगायचंय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये. राज कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल येथे मात्र फलंदाज कोणत्याच गोलंदाजाला सुट्टी नाही असं सांगतायत. प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल केला जातोय. मोठे फटके मारले जात आहेत. आता बघूया 4थं षटक हाणामारीचं षटक स्लॉगवरचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज. राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जात आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. मिलेगा या सिक्सर. षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू हवाई सफर. षटकार. दिवसामध्ये पाहतोय गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय या मॅच मध्ये. खरं तर जणू काय हायलाइट पाहतोय असं वाटतंय. अप्रतिम फटकेबाजी. क्या बात आहे. प्रवीणच्या बॅट मधून खरं तर धमाकेदार शानदारचं षटकार इथं आपल्याला पाहायला मिळाला. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 3रा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज राज सज्ज होत असतो. हॅट्रिकची नामी संधी असेल या स्पर्धेतील आम्हाला कळत आहेत. सर्वात हायस्ट स्कोर या स्पर्धेमधील टोटल धावसंख्या आता 69. हाफ ट्रॅकर त्याला देखील पुल केलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. दॅट्स 4 रन. चौकार. फलंदाजाने आपण पाहतोय काय बॅटिंग पाहायला मिळाले. जणू काय हायलाइट्स पाहतोय आपण. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 73 आम्हाला आमचे साथी स्कोरर सचिन पास्ते सांगतायत की या स्पर्धेतील हायस्ट स्कोर इथे केला जातो. इथे देखील पहा चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जाईल सरळ सीमा पार. मिलेगा ह्या चौका 4 रन. It's a mighty hit. अँगल चेंज करत असताना ओव्हर द विकेट. या सतरा रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. रिदम चुकला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहील. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर 3 षटकार आणि 2 चौकार. क्या बात आहे. जवळपास 26 धावा
इथं कुठला गेला 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर तरी सुट्टी देईल का हे देखील पाहूया. यास हा चेंडू चांगला होता, दर्जेदार चेंडू हाताळला आणि हिट विकेट, फलंदाज बाद. चला टाळ्यांच्या गद्यात करतो स्वागत करा प्रवीणचं. अप्रतिम फटकेबाजी, वेल प्लेड प्रवीण. पहिलं सत्र इथं समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा टॉस गमावल्यानंतर रुपेश 11 संघ जाऊन पोहोचलाय 83 आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम इव्हान्शी 11 चोरवणे संघाला. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं आमच्या समवेत जोडलेत. आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये रोहित सरंगे आपण इथे बोलूया. धन्यवाद. सर्वप्रथम पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो ते म्हणजेच लवेश दिघे सर आपल्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी खूपच सुरेख असं समालोचन मात्र आपण सर्वजण ऐकतोय आणि काय बहारदार खेळ पाहायला मिळते. मित्रांनो, सामना रंगला जातोय मैदानामध्ये रुपेश 11 विरुद्ध इव्हान्शी 11 चोरवणे आणि प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती इव्हान्शी चोरवणे या संघाने. रुपेश 11ला पाचारण केलं होतं फलंदाजीसाठी आणि तदनंतर मात्र आपण पहिल्या सत्राचं हायलाइट्स पाहतोय. प्रवीण अतिशय बहारदार खेळ या श्री कालिका माता चषक 2024 मधील पहिली हाफ सेंचुरी मात्र प्रवीणच्या नावावरती कोरली जाते. ते म्हणजेच 14 चेंडू आणि 51 धावांची गरज खेळी मात्र प्रवीणने सजवली. पहिलं षटक फेकण्यासाठी आला होता आदित्य, तदनंतर मात्र अजय च्या हातामध्ये धुरा दिली होती आणि त्यानंतर मात्र अफान आणि नंतरचं शेवटचं षटक राज यांनी हाताळलं होतं. परंतु त्या सर्व जे गोलंदाज होते त्या गोलंदाजांवरती मात्र आक्रमण चढवलं आहे ते म्हणजेच फलंदाजीच्या माध्यमातून रुपेश 11 या संघाने पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमा केलेल्या आहेत 83 आणि जिंकण्यासाठी 84 धावा 84 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच इव्हान्शी 11 चोरवण्या संघाला. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. शुभेच्छा असतील इव्हान्शी 11 या संघाला. पाहावं लागेल उर्वरित 24 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने सजवला जाईल. तर या ठिकाणी मात्र 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप जीवतेकर यांच्या वतीने प्रवीण यांच्या हाफ सेंचुरीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सन्माननीय नामदेवजी शिरावळे सर यांच्या वतीने देखील प्रवीणसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. ते प्रवीण आपण घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र कृष्णा सर यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं पारितोषिक आले प्रवीण यांच्यासाठी. ते प्रवीण आपण देखील रिसीव्ह करायचं. कृष्णाजी शिरावले, त्याचप्रमाणे सन्माननीय नामदेवजी शिरावले आणि दिलीपजी उत्तेकर यांच्या वतीने प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ऑन झाले तुमच्यासाठी. ते नंतर तुम्ही रिसीव्ह करायचं आहे. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात केली जाते. पहिलं वैयक्तिक कोटीतील पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज आफताब आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. इव्हान्शी 11चा 12वा खेळाडू कृपया आम्हाला सुपूर्द करा कॉम्बॉक्समध्ये. इव्हान्शी 11 दीपराज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आफताब.
आणि मात्र चांगला चेंडू पाहायचा पंचांच्या हात मात्र समांतर येतोय धावा अवंतर या एका एक्स्ट्रा रनने धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. इव्हानची 11 आपला 12वा खेळाडू आम्हाला नावं सांगण्यासाठी कृपया पाठवा. आम्हाला फलंदाजांची नावं कळाली नाही आहेत. स्ट्रायकर एंडला मयूर आणि नॉन स्ट्रायकर एंडला हिमांशू. चला पॅडवरती आदळलेला चेंडू पंचांकडे अपील केली होती. पंच पॅडवरती आदळता चेंडू मैदानालगतच राहिला. एक निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. आफताब सलामीची जोडी मयूर आणि हिमांशू अशी जोडी मैदानामध्ये हजर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय आफताब. या मात्र मोठा फटका येतोय बघायचा आहे. मिस टाइम हिट स्ट्रोक आहे. चेंडू खाली फिल्डर आणि यस पहिला झेल टिपला गेला. पहिला गडी बाद. मयूर बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. प्रयत्न फसला जातोय आणि माघारी परतावं लागतं मयूर यांना. मयूरची जागा घेण्यासाठी नवीन मैदानात जाणारा फलंदाज अवधूत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण सर्वजण बघतोय ते म्हणजेच आफताब याला राईट आर्मवर द विकेट मारा. एक 10-12 पावलांचा रनअप आहे. सुंदर गोलंदाजी मात्र आपण सर्वजण पाहतोय. या मात्र खूपच वेगवान चेंडू परंतु सरळ पॅडवरती आदळून जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर चेंडू कलेक्ट करतील. थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव अंकित केले गेले. मित्रांनो जर व्यावसायिक क्रिकेटर आपण आहात ओपनचे लॉट्स आपण खेळताय परंतु 15 गाव क्रिकेट फेडरेशनमध्ये LBW हा नियम मात्र अजूनपर्यंत आम्ही रुजू केला नाही आहे. त्यामुळेच तुम्हाला याचं काय डिसिजन पंचांनी दिलं नसेल तर याची नोंद आपण घ्यायची. खरोखरच अतिशय मानाची बहुमोलाची टुर्नामेंट श्री कालिका माता चषक 2024. या मात्र खोलवर टाकायचा चेंडू हलक्याच्या पद्धतीने ऑन साईडला खेळलाय. चेंडू खाली येता फिल्डर चेंडू फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचले स्कोअर बोर्डवरती 4 या आकड्यावरती. 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या इव्हानशी 11 चोरवणी या संघाची. मित्रांनो जर आपण पाहिलं तर 84 रन्स टू विन आहेत. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करताना मोठे फटके कुठेतरी लावणं गरजेचं असणार आहे चोरवणे संघाला. पुन्हा एकदा आफताब या मात्र फुलटॉस चेंडू सरळ बॅट मध्ये कनेक्ट केला आणि चेंडू भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून सीमा रेखा पार येतोय. बिग हिट. म्हणजेच हिमांशूच्या बॅटमधून या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोचली 10 या आकड्यावरती. नक्कीच या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणं खूपच गरजेचं आहे कारण का प्रेक्षकांचे मात्र म्हणणं सर्व हे खेळाडू मात्र चांगल्या आपल्या कामगिरीतून करताना दिसत आहेत. यावेळी मात्र पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक दिसतोय. चेंडू येतोय या ठिकाणी झेल सुटला जातोय. झेल सुटला जातोय. फिल्डर मला वाटतं ते आफताबच असतील अशफाक असतील. त्यांच्या हातातून झेल सुटला जातोय आणि कॅच सुटल्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येवर पोहोचले स्कोअरबोर्ड होती 1 गडी बाद 12 आकड्यावरती. इव्हान
आपण सर्वजण पाहतोय 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उपालेवाडी या विद्यमान मंडळाच्या वतीने श्री कालिका माता क्रिकेट चषक 2024 आणि आजचा हा फायनल दिवस अंतिम दिवसातील सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय। या सामन्यामध्ये जो विजय संघ ठरेल तो संघ मात्र सरळ फायनलमध्ये पदार्पण करेल आणि मुसाड चांदेवाडी या संघासोबत खेळेल। पुनश्च एकदा व्यासपीठावरती मात्र उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सर्व आपल्या पाहुणे मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत। वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलं गोलंदाज रणजित। रणजित आणि त्याला सामोरं फलंदाजी करतील अवधूत न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय। बघायचे कशा पद्धतीने खेळी सजवेल, कारण का मोठे फटके मारावे लागतील मित्रांनो, आतिषबाजी करणं गरजेचं आहे। पहिला चेंडू फसवा चेंडू अगदी टप्पा पडताचा ऑफ साईडला आउटस्विंग झाला आणि चेंडू सर्व विसावतोय। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे। यावेळी मात्र आपटून टाकला चेंडू लेग साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ विसावतोय, फिल्डरच्या हातामध्ये गाडी बाद होतोय। विकेट क्रमांक 2 अवधूत यांची खेळी संपुष्टात होत। मित्रांनो आपल्या खेळाडूची आपल्या सहकार्याची मात्र आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून करून देणं खरोखरच अपेक्षित आणि गरजेचं ठरतंय। आपल्या उपालेवाडीमधील कैलासवासी विजय वासुदेव शिरावले हे आपल्याला गेल्या वर्षी या टुर्नामेंटमध्ये आम्ही देखील पाहिलं। अगदी छोट्या मोठ्या कामापासून सर्व या उपालेवाडी या टुर्नामेंटला सहकार्य मात्र त्यांच्या वतीने लाभलं होतं आणि ते आपल्यामध्ये नाही आहे। दिनांक 23/3/2023 मात्र त्यांचा सहवास आपल्यापासून दुरावला आणि त्यांना देवाज्ञा झाली। तर आज आपण सर्वजण मात्र त्यांना या ठिकाणी मिस करतोय आणि नक्कीच आवर्जून उल्लेख करेन की विजय शिरावले म्हणजे आमचे भाऊजी, आमची जी बहीण आहे लोट्यामध्ये, त्यांचे ते मिस्टर होते आणि आम्हाला देखील त्यांची दुःखद घटना जेव्हा कळताच आम्हाला देखील दुःखद असा डोंगर कोसळला होता। तर त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली असेल कैलासवासी विजयजी शिरावले यांना। सामन्याकडे वळतो आपण। रणजित बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय। अवांतर धावा नक्कीच संघाच्या खात्यामध्ये काउंट केली जाईल। एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते 13 वरती। थोडासा संत गतीने चाललेला सामना, यस नक्कीच प्रयत्न केला जातोय इव्हांश 11 या संघाकडून, परंतु त्याला यश मात्र काही मिळत नाहीये। संघर्ष करतायत परंतु संघर्षाच्या वाटेवरती जाताना तितकाच ताकदीने संघर्ष केला जातो, ते म्हणजेच रुपेश 11 या संघाकडून। पंचांकडे अपील केली जाते, यस पंचांचा हात वरती। विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येताना आदित्य आणि हिमांशू अशी जोडी मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नवीन आलेला फलंदाज आदित्य आणि अफलातून गोलंदाजी मात्र करताना दिसतोय रणजित। अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। दुसऱ्या षटकातील पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते म्हणजे रणजित रुपेश 11 या संघाकडून।
आणि मात्र जोरकस टाकलेला चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये, कोणतीच धाव होणार नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता पुनश्च एकदा केली जाते. धाव संख्या मात्र जैसे ते इव्हन्स 11 13 या आकड्यावरती. अतितटीची मॅच आहे मित्रांनो. सर्व व्यावसायिक क्रिकेटर आपण टेनिस क्रिकेटमधील हे दिग्गज खेळाडू मात्र या मैदानामध्ये पाहतोय, ते म्हणजे श्री कालिका माता चषक 2024 मध्ये. खरोखरच दमदार आणि दर्जेदार आयोजन मात्र या मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे. आणि या मालिकेचा आपण हळूहळू शेवटाकडे मात्र जाताना, आणि मात्र बॅटची एज लागून चेंडू आला थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली. प्रवीण चेंडू खाली होता आणि चेंडू फेक करतील तोपर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव संपन्न केली. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली 14 या आकड्यावरती. आमचे आपल्या कुरुवल गावचे सुपुत्र सन्माननीय रुपेश जाधव यांचा संघ रुपेश 11, हे मात्र आनंद त्यांचा गगनात मावणार नाही असं चित्र या ठिकाणी दिसतंय. रुपेश 11 सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंट खेळतोय आणि आमचे सहकारी बंधू आहेत रुपेश जाधव, हे देखील चांगले क्रिकेटर आहेत. कुरुवल गावचा सुपुत्र सितारा म्हणून ओळखला जातो. हे देखील त्यांच्या नावाने खेळणारा संघ. 2 षटक संपतायत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्येवर पोहोचले त्या आकड्यावरती डीजे. व उपस्थित प्रेक्षकांचा खेळाडू रसिकांचं मनोरंजन केलं जात आहे. नवीन आलेला गोलंदाज मैदानामध्ये सत्यम चौधरी. आणि मैदानामध्ये इव्हान्स 11 या संघाकडून जी जोडी आपण पाहतोय ते म्हणजेच आदित्य आणि हिमांशू अशी जोडी मैदानामध्ये हजर आहे. पाहावं लागेल 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ सजवला जाईल याकडे मात्र लक्ष असेल. धावांचा खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे. धावसंख्या स्कोअरबोर्डवरती झाले 14 वरती. जिंकण्यासाठी 84 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 70 धावा रिक्वायरमेंट आहेत. सरासरी 35च्या रन रेटने पुढे जावं लागेल. पाहावं लागेल हा खेळ आहे क्रिकेटचा. जसा सरडा जेवढा रंग बदलत नाही ना तेवढा रंग मात्र हा क्रिकेटचा खेळ बदलताना दिसतोय. पहिला चेंडू काही काळ हवेत होता. झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु कॉल नाही दिला आणि चेंडू सरळ जातोय सीमारेखा पार. येतोय चौकार. अशफाक त्यांना दुखापत झाले का बघायचंय प्लीज. अशफाक करा स्वयंसेवक. एकदा मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपण खेळ मात्र सुंदर या ठिकाणी सादर करा, परंतु आपला जीव मात्र सांभाळून या ठिकाणी तुमचं क्रिकेट सादर करायचंय. ही मंडळाच्या वतीने विनंती असेल तुम्हाला कोणतीच दुखापत होऊ नये हीच आमची इच्छा आहे.
आपला खेळ मात्र सुंदररित्या तुम्ही सादर करा हे आणि या मालिकेचं नाव मात्र रोशन करा हीच तुम्हाला विनंती आहे. दरम्यान या 4 धावांच्या जोरावर धावसंख्या पुढे जाते ते म्हणजेच 18 आकड्यावरती. सत्यम यांच्या पहिल्या चेंडूवरती अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. झेल उडाला होता परंतु कॉल कुठेतरी देण्यामध्ये चुका केल्या गेल्या फिल्डरच्या माध्यमातून आणि झेल निसटला आणि चेंडू गेला सीमारेखा पार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सत्यम तयार. यावेळी मात्र पंच हात समांतर पंचांचे यस येतोय व्हाईट बॉल. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. या सामन्यासाठी या मालिकेसाठी उत्कृष्ट पंच म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्या सर्व पंच सर्व समालोचक वर्गाचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. यावेळी मात्र पुन्हा स्लेवर वन टाकलेला चेंडू यस इट्स वाईट आणि प्लस 1 रन. आताच्या पुन्हा एकदा 2 धावा काउंट केल्या जातील. थोडंसं लाईन मध्ये अडथळा येतोय ते म्हणजे सत्यम चौधरी यांना स्लोअर वन आणि फिरकी अशी त्यांची खासियत आहे. बघायचं आहे पुढील येणारे चेंडू कशा पद्धतीने हाताळतील. आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज दिसतोय तो म्हणजे हिमांशूने आपल्या संघासाठी पहिल्यापासून आलेली चांगली कामगिरी केली. यावर मात्र पुन्हा जसा उल्लेख केला तसंच त्या उल्लेखाला साजेशी कामगिरी हिमांशूच्या बॅटमधून येतो. एक बिग हिट षटकार. काल कोणत्याही बाजूला झोकू शकतो असं चित्र मात्र दिसतंय. सलामीला आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशू. अफलातून फलंदाजी आतापर्यंत करताना दिसतोय. मोठे हिट मारतोय. चांगले कनेक्टिव्हिटी देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. चांगला सुरेख फटका षटकार लावला होता. या 7 धावांनी धावफलक पुढे जात आहे 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय सत्यम चौधरी. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडताच आउट स्विंग झाला आणि चेंडू सरळ वेसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. मित्रांनो जसं जसं तुम्ही चेंडू डॉट कराल तसं तसं मात्र तुमचा एव्हरेज रन रेट आणि तुमचं प्रेशर दडपण मात्र वाढणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. इव्हांश 11 आणि मात्र चांगला ऑफकट पाहायला मिळाला. चेंडू येतोय पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर एक धाव कंप्लीट केलाय. चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानताय. थोडासा संत गतीने चाललेला सामना. जसं जर मोठा फटका येतो तसं मात्र कमबॅक करण्याचा यश येतंय ते म्हणजेच रुपेश 11च्या गोलंदाजांना. त्यानंतर बॅकफुटला जाऊन पंच केला होता. लॉंग रनला चेंडू येतो. त्या ठिकाणी फिल्डर आहे रणजित. चेंडू फेक करतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाले 29 या आकड्यावरती. मित्रांनो खरंच या ठिकाणी चांगली गोलंदाजी चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे रुपेश 11 या संघाकडून. आता पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलाय आणि षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र झाले फक्त आणि फक्त 29 या आकड्यावरती. 3 गडी बाद 29. 3 लॉस 29 रन ऑन बोर्ड. इव्हांश 11 चोरवणे दिला. चा सामना खेळवायचा आहे आणि त्यामध्ये काही आयोजकांच्या वतीने थोडेसे जे पण आम्ही एक प्लॅन करतोय की थोडासा चेंजेस करण्याचा. एक चांगली फायनल चांगला मुकाबला या ठिकाणी लढण्याचा. जर तुम्ही लवकरात लवकर हा सामना कंप्लीट केला तर मात्र आपण त्या प्लॅनिंगला सुरुवात करूया.
6 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 55 धावांची गरज. इव्हांशी 11 चोरवण्या संघाला विजयासाठी शेवटचा षटक घेऊन आला गोलंदाज मोहित. चला मोहित आलेत गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थं आणि निर्णायक षटक घेऊन आणि 6 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे विजयासाठी. इव्हांशी 11 चोरवणे या संघाला मैदानामध्ये जी जोडी आहे आदित्य आणि हिमांशू. स्ट्रायकर एंडला खेळतील आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू उभा आहे. बघायचं आहे, चला स्टार्टअप करायचं आहे. मात्र पहिला चेंडू वेगवान पद्धतीने टाकला आहे. पंचांचे हात मात्र समांतर. लेग साईडला ऑन साईडला जाणारा चेंडू पंच वाईड बॉल घोषित करतात आणि धावून काढलेली 1 रन. आताच्या 2 धावा. सामन्याला सुरुवात केली जाते. मोहित तयार होतो. राईट मोर द विकेट मारा. यार मात्र मोठा फटका येते बघायचा आहे, परंतु त्या ठिकाणी झेल घेतोय, गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाताना आणि हिमांशू बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मात्र फसवा चेंडू टाकलाय. चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते, कारण का धावांचा डोंगर खूप मोठा उभा केला आहे, ते म्हणजेच रुपेश 11 या संघाने. आणि एका बाजूला जर पाहिलं आपण तर रुपेश 11 हा संघ आहे रुपेश जाधव यांच्या आधिपत्याखाली खेळणारा हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला मात्र मुसाड चांदेवाडे या संघाचे कर्णधार देखील असतील रुपेश चांदे. आमच्या 15 गावचे सन्माननीय विजयजी शिंदे गाव नेवे यांचे सुपुत्र, गाव नेवेचे सुपुत्र हे देखील या सामन्यासाठी यांची हजेरी झाली. सुंदर असं समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगला टुर्नामेंट आपण ऐकत आलोय. तर नक्कीच आपल्या निवे गावचे सुपुत्र सन्माननीय विजयजी शिंदे यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. राज बॅक टू द पॅव्हिलियन. गडी बाद होतोय. तर या ठिकाणी मात्र रुपेश 11 संघ हा विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक स्वागत.
रिपेश 11 संघ ठरतोय, फायनल मध्ये पदार्पण करतोय आणि यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. मेगा मुकाबला, मेगा फायनल, श्री कालिका माता चषक 2024 मध्ये अंतिम लढत मुसाड चांदेवाडी विरुद्ध रिपेश 11 संघ. आपण तिथेच लाईनअप करा.